मी लक्ष्मण पावरा. आम्ही 4 महिन्यापूर्वी एक विहीर खोदली होती आणि त्या विहिरीला आम्ही वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम केली होती. तर या ठिकाणी तुम्हाला मी वॉटर हार्वेस्टिंग कशा पद्धतीने केलं हे दाखवतो. जेवढं पण हे थोडीशी उताराची जागा आहे, इथं आम्ही 10 फुटाचा एक खड्डा, मोठा खड्डा 10 बाय 10चा खड्डा खोदला आणि पूर्ण उताराचं जेवढं पाणी आहे ना ते गटाराला लागून आम्ही अशी गटारे केली आणि ते सगळं पाणी याच्यात येण्यासाठी त्याची व्यवस्था केली. पूर्ण पाणी याच्यात सामावलं. या ठिकाणून आम्ही एक पाईपलाईन केली. या खड्ड्यातून ही पाईपलाईन आहे, ही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. ही पाईपलाईन आहे. ही पाईपलाईन डायरेक्ट इथून 20 फुटावर एक खड्डा खोदला. इथून 20 फुटावर एक खड्डा खोदला. त्या ठिकाणी ही पाईपलाईन या खड्ड्यातून डायरेक्ट त्या ठिकाणी पाईपलाईन केली विहिरीच्या अलीकडं. आता या ठिकाणी आम्ही काय केलं, हा खड्डा, हा पाईपलाईन इथपर्यंत आहे. तर डायरेक्ट त्या खड्ड्यातून या ठिकाणी, या खड्ड्यातून एक ठिकाणी गोटे टाकले, खाली खडी टाकली, खडी, लहान खडी, रेती, अशा पद्धतीने त्याला वॉटर 5-6 ट्रॅक्टर त्याच्यात खडी, थोडस रेती आणि दगड, गोटे अशा पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही टाकले. ते पूर्ण पाणी त्या ठिकाणून त्या पाईपलाईनला पूर्ण त्या खड्डा भरलेला आहे, तर पूर्ण पाणी त्या पाईपलाईन लागून या खड्ड्यात येतं. या खड्ड्यात पूर्ण फिल्टर होतं. आम्ही अजून या खड्ड्यातून डायरेक्ट काय केलं, इथं खाली विहीर आहे ही, तर या खड्ड्यातून आम्ही काय केलं, दुसरा पाईपलाईन केला, दुसरा पाईप जोडून डायरेक्ट विहीर सोडला आणि या खड्ड्याला आम्ही थोडस गोंडपाट आणि थोडस जारी बांधली, जेणेकरून ते घाण पाणी जाणार नाही, माती जाणार नाही म्हणून. ते पूर्ण फिल्टर होऊन त्या विहिरीत जातो. ते आता हे पाणी विहिरीत सामावून विहिरीत पूर्ण जिरणार आहे. आणि ही विहीर पाणी लागलेलं होतं, पण या पाण्यापेक्षा आता जास्त पाणी आता उन्हाळ्यात आम्हाला त्याचा रिझल्ट मिळेल. तर या ठिकाणी हे आम्ही खाली पूर्ण डोगड, माते, गोटी हे केलेलं आहे. आणि जर ओव्हरफ्लो पाणी झालं तर तिथून त्याला निघण्याची व्यवस्था पण केलेली आहे. पण ओव्हरफ्लो ते झालेलं नाही, त्या ठिकाणी तो खड्डा ओव्हरफ्लो झालेला आहे. आणि आता विहीर कशा पद्धतीने पूर्ण जमिनीपेक्षा जास्त वरती भरली, जमिनीच्या लेवलपेक्षा त्या वॉटर हार्वेस्टिंगच्या सिस्टीम मुळे जमिनीपेक्षा कशा पद्धतीने वरती त्याची भरती झाली हे तुम्हाला दाखवेल. ही बघा विहीर आहे, ही जमिनीपेक्षा खूप जास्त भरलेली आहे. जमिनीपेक्षा कमीत कमी 2 मीटर उंची एवढी पाणी त्याचं भरलेलं आहे. त्या वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम मुळे हा फायदा झाला. आणि हा या ठिकाणी आपल्याला दिसत असेल, हा पाईपलाईन आलेला आहे, त्या पाईप मधून पूर्ण पाणी बाहेर निघतं. तर आम्हाला पाणी जिरवायचं जो वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम ही सक्सेस झालेली आहे, रिझल्ट मिळालेला आहे. कारण की ते पाणी मावून ते ओव्हरफ्लो होणार आहे. आता ती विहिरीतून बाहेर निघणार आहे, थोडस बाकी आहे, ते खूप उंच आहे. ही विहीर 36 फूट खाली खोल आहे ही विहीर. आणि इथून ही विहीर जी बांधलेली आहे ती 15 फूट बांधलेली आहे. अजून तिला वाढवायची आहे, कारण की हे उताराची जमीन आहे, किंवा जास्त पाणी येऊ शकतो याची गॅरंटी नाही, म्हणून वाढवायची आहे. परंतु आता पाऊस चालू असल्यामुळे ते काम बंद केलं आम्ही. पण ती ओव्हरफ्लो झालेली आहे, जमिनीपासून 2 मीटर वरती पाणी आलेलं आहे, म्हणजे एवढं उंच पाणी. आणि तिकडं पाणी झिरपून चाललं, खाली पाणी झिरपून चाललं, विहिरीतून झिरपून चाललं, बाहेरून चाललं, पण त्याचा आम्हाला रिझल्ट चांगल्या पद्धतीने मिळालेला आहे. तर अशा पद्धतीने मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की ही वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम आहे ती आपण ही प्रत्येक वेळेस विहीर खोदताना करून घ्यावी, किंवा विहीर असेल तर करून घ्यावी. बोर असेल किंवा बोर पाणी लागलेलं नसेल तर बोरला अशा पद्धतीने आपण त्याला पण वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम त्याच्या वेगळ्या पद्धतीने करून ती आपण अशा पद्धतीने पाण्याची पातळी वाढवू शकतो, पाणी जिरू शकतो, आणि ते आपल्याला हिवाळ्या उन्हाळ्यात काम लागू शकतं. अशा पद्धतीने तुम्ही केलं तर चांगला रिझल्ट मिळेल. आणि पाण्याची वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम आणि पाणी जिरवायची ही जी पद्धत आहे ती खूप चांगली आहे, आम्हाला त्याचा रिझल्ट मिळालेला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, ही 36 फूट खाली खोल आहे, तरी ती एवढी ओव्हरफ्लो होऊन अजून जमिनीपासून ती 2 मीटर वरती आलेली आहे.
4-5 फूट वरती पाणी आलेलं आहे. आता ती एवढी 36 फूट आहे, अजून इथून ती बांधली जाणार तर कमीत कमी 40 फूटच्या आसपास असणार आहे. तरी एवढं ओव्हरफ्लो जमिनीहून पण वरती पाणी आलेलं आहे. जमीन ती आपल्याला खाली दिसेल ती किती लेवल आहे, तिथून 2 मीटर खाली, 2 ते 3 मीटर खाली आहे जमीन, तरी ते पाणी ओव्हरफ्लो झालेलं आहे. थोडं थोडं पाणी जिरत आहे. हे जे वॉटर हार्वेस्टिंग जी सिस्टीम केलेली आहे आम्ही अतिदुर्गम भाग म्हणून समजल्या जाणाऱ्या आणि नेहमी पाण्याची वानवा असणाऱ्या 3 गावात आम्ही हे सिस्टीम केलेली आहे. आणि या ठिकाणी आम्हाला मागे 2-3 वर्षापासून आम्ही एखाद्या बोरला किंवा विहिरीला करत आलेलो आणि चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळालेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाणी पाहू शकता, पाण्याची पातळी किती वाढलेली आहे. ही विहीर पूर्ण भरलेली आहे. ही इथं पाहू शकतो आम्ही. त्याला विहीरला उंच करून आजूबाजूला ते पूर्ण मातीचा डीग करून पण वाढवण्याचा प्रयत्न केला. जेवढा उंच वाढेल तेवढी प्रयत्न केला आम्ही. तरीही ते हे बघा या ठिकाणी आपण पाहू शकतो, हे विहिरीतून पाणी झिरपून चाललं. ही जमिनीची लेवल आहे खालीची दिसते ना ती जमिनीचे लेवल आहे. कमीत कमी इथून 3 मीटर जमिनीपासून आम्ही विहीर वाढवली, तरी ते 2-2.5 मीटर ते पाणी वाढलेलं आहे. अजून त्याला आम्हाला ते विहीर वाढवायची आहे, कारण की अशा पद्धतीने पाणी आपल्याला जिरपता येईल आणि ते विहीर बांधून पाणी वाचवता येईल आणि त्या ठिकाणी मुरवता येईल. म्हणून विहीर अजून वाढवायची आहे. पण कशा पद्धतीने आपण वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीममुळे आपल्याला जो रिझल्ट मिळालेला आहे तो चांगल्या पद्धतीने मिळाला. यावर्षी आम्हाला पुरेसं पाणी मिळेल अशी शाश्वती आम्ही या ठिकाणी ग्राह्य धरतो.